भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणाऱ्या माजी सरपंच उषा चोखंडे विरोधात मानहानी दाखल करण्याचा माजी सरपंचांचा इशारा। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील माजी सरपंच उषा चोखंडे यांनी पिंपळगाव काळे येथील उपोषणावेळी पिंपळगाव काळे ग्रामपंचायत मधील माजी सरपंचांच्या कार्यकाळात वर्ष 2021 ते 2024 या कालखंडातील करोडो रुपयांचे भ्रष्टाचाराचे दारू दुकान NOC बद्दल अर्ज नसताना आमच्यावर खोटे आरोप केले। पण माजी सरपंच उषा चोखंडे यांनी बुलढाणा अर्बनची NOC कशा पद्धतीने दिली याचा पुरावा आमच्याकडे असून माजी सरपंच उषा चोखंडे यांनी लावलेले भ्रष्टाचाराचे खोटे आरोप असून आम्ही स्वतः त्यांच्यावर मानहानी दाखल करणार असा इशारा माजी सरपंच आशा कळसकर, शेख हारून अत्तार, प्रीती तायडे यांनी दिला। माजी सरपंच उषा चोखंडे यांच्या कार्यकाळामध्ये 2025 मधील सुरुवातीच्या 6 महिन्यांच्या काळामध्ये त्यांनी पदभार स्वीकारला। तेव्हापासून त्यांच्या हातून गावामध्ये लोकहिताचे कोणतेच काम झालेले नाही। तसेच कचरा गाडी 3-4 महिने गावात फिरत नाही, नाल्या काढल्या जात नाहीत, पाणी वेळेवर मिळत नाही। अविश्वास ठराव का घ्यावा लागला? 17 पैकी 14 सदस्यांनी उषा चोखंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव घ्यावा लागतो। यावेळी त्यांनी आत्मपरीक्षण करावं असे यावेळी 3 माजी सरपंचांचे म्हणणे आहे। आमच्या कार्यकाळात 3 माजी सरपंचांनी भ्रष्टाचार केला असता तर आम्हीच निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे वर्ष 2021 ते 2025 या कालावधीत झालेल्या सर्व कामकाजाची आर्थिक व्यवहाराची विभागीय चौकशी करण्यात यावी व कोणी पण दोषी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीचं निवेदन दिनांक 24 जुलै 2025 रोजी सर्व माजी सरपंचांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलं आहे। RC24 न्यूज मराठी करिता मंगल काकडे, पिंपळगाव काळे। उपोषणकर्ते या सरपंचांनी जे आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावले ते साफ खोटे आहेत। या संदर्भात आम्ही आज दिनांक 24/7/2025 रोजी गट विकास अधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे 2021 ते 2025 पर्यंत जे ग्रामपंचायत सर्व विभाग आहे जे विभाग आहे त्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती केली आहे। शासनाकडून किती निधी आला व एस्टिमेट शिवाय खर्च झाला असेल तर नक्की आम्ही जबाबदार। जो दारूच्या NOC बद्दल विषय आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं? दारूचा असा विषय आहे की दारूचा दुकानाचा आमच्याकडे सध्या कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतले आम्हाला अर्ज येईल नाही। दारूच्या दुकानासाठी कोणताही अर्ज नसताना स्वतःचे पाप झाकण्यासाठी लोकांना बदनाम करण्यासाठी हे माजी सरपंचांनी आमच्यावर खोटे आरोप केले आहे। आम्ही नक्कीच याचं उत्तर देऊ आणि मानहानीचा दावा हे आम्ही करणार आहे। गेल्या 6 महिन्यापासून माननीय सरपंच यांनी पदाचा कारभार स्वीकारला तेव्हापासून गावामध्ये लोकहिताचे एकही काम झाले नाही। कचरा गाडी 4 ते 3 महिने झाले गावात येत नाही, गावातील नाल्या काढल्या जात नाही, गावाला वेळेवर पाणी पोहोचत नाही। 17 पैकी 14 सदस्य जर विरोधात असतील तर उपोषणकर्त्या सरपंचांनी आत्मपरीक्षण करावे। बुलढाणा अर्बनची NOC कशा पद्धतीने दिल्या गेली, स्वतःचे पाप झाकण्यासाठी लोकांना बदनाम करण्याचे काम हे सरपंच त्यांनी केले। त्यामुळे त्यांच्यावर मानहानीचा दावा आम्ही दाखल करणार आहोत। 26/12/2024 रोजी सरपंच झाले तेव्हापासून गावाचे लोकहिताचे एकही काम झाले नाही। गावात 20 ते 22 दिवसांनी गावात पाणी पुरवठा होत आहे, तिकडे त्यांचे लक्ष नाही। गावात पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा लाईट लावत नाही। 6 महिन्यापासून गावातील नाल्या साफसफाई नाही। शुक्रवारच्या बाजाराची घाण तशीच पडलेली असते। 2021 पासून सदस्य आहे, 4 वर्षापासून मासिक मीटिंगमध्ये त्यांच्या खर्चावर मंजुरात सह्या आहे। मग भ्रष्टाचार झाला कुठं? 17 पैकी जर 14 सदस्य विरोधात असतील तर सरपंचांनी आत्मपरीक्षण करावे। 4 महिन्यापासून गावात कचरा गाडी फिरत नाही।